नमस्कार, मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर। आज आपण मंत्र या विषयावरती बघणार आहोत। मंत्र म्हणजे काय? तर मंत्र हा शब्द दोन भागांनी बनला आहे, मन आणि त्र। मन म्हणजे काय तर चेतना, भावना, आणि त्र म्हणजे काय तर साधन, तंत्र किंवा संरक्षण करणारी शक्ती किंवा मनाला दिशा देणारं, मनाला संरक्षण करणारं आणि मनाला उन्नत करणारं तंत्र म्हणजे मंत्र। प्राचीन काळामध्ये वेद, उपनिषद, ऋषी, मुनी यांच्या माध्यमातून खरं तर मंत्र प्रकट झाले। पण मंत्र केवळ संस्कृतमध्येच असतात असं नाही। जर आपण नीट पाहिलं तर प्रत्येक धर्मामध्ये मंत्रसदृश गोष्टी आहेत। हिंदू धर्मामध्ये वेदांमधील ऋचांपासून ते विविध कल्याणकारी मंत्रांपर्यंत, तर इस्लाममध्ये कुराण आणि नमाजमधील प्रत्येक उच्चार आणि प्रत्येक शब्द हा मंत्रच आहे। बिस्मिल्लाहुर रहमानुर रहीम म्हणून प्रत्येक गोष्टीची केलेली सुरुवात, तर ख्रिश्चन धर्मामध्ये येशू ख्रिस्ताची केलेली प्रार्थना, अर्थात परमेश्वराच्या पुत्राने स्वतःचे बलिदान करून क्रुसावर असताना सुद्धा या लोकांना क्षमा कर, हे काय करतात यांना कळत नाही असं बोलले, हा एक मंत्रच होता। बुद्ध धर्मामध्ये बुद्धवंदना, परित्त आणि सूत्र त्रिशरण मंत्र याला बौद्ध धम्माचा पाया मानलं जातं। बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी या सूत्रांचा उच्चार केला जातो आणि मणिपद्मे होम हा महायान परंपरेतील अत्यंत लोकप्रिय आणि वैश्विक मंत्रच मानला गेलाय। मग हे सगळं काय आहे? ही सगळी शब्दरचना म्हणजे एक प्रकारची ऊर्जा सक्रिय करणारी ध्वनिलहरी आहे, म्हणजेच मंत्र। काही जण म्हणतात की मंत्र आकाशातून आले, काही म्हणतात ते ऋषींनी निर्माण केले, पण खरं जर पाहिलं तर काळानुरूप मानवाने स्वतःच्या कल्याणासाठी, इतरांच्या कल्याणासाठी शब्दांची जी रचना केली, जी मनाला केंद्रित करते आणि चेतनेला उंचवते, ते म्हणजे मंत्र। आजच्या भाषेत आपण याला काय म्हणूयात? काळ खूप पुढे गेला आहे ना, अफर्मेशन म्हणूया त्याला। अगदी बरोबर। एखादी गोष्ट सतत मनात ठेवणं, तिचा विचार करणं, चिंतन करणं, जप करणं आणि त्या विचाराला वास्तवात आणणं, यालाच आपण अफर्मेशन म्हणतो ना। तुम्ही त्या एका चित्रपटातलं एक वाक्य जरूर ऐकलं असेल, कोई भी चीज़ अगर दिल से चाहो तो पूरी कायनात उसे आपसे मिलाने के लिए लग जाती है। हा फक्त फिल्मी भाग नाही आहे बरं का, यामागं फार मोठं मानसशास्त्र आणि विज्ञान दोन्ही आहे। अल्बर्ट आइन्स्टाईननी स्पष्ट सांगितलं की एव्हरीथिंग इज एनर्जी। विचार, शब्द, भावना ह्या सगळ्या ऊर्जा आहेत आणि ती कशी प्रवास करते? तर ती वेव्समध्ये प्रवास करते, लहरीमध्ये प्रवास करते। आज मोबाईलवरती, टी व्हीवर, इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही हा कार्यक्रम बघताय। वायफाय, ब्लूटूथ, रेडिओ वेव्स या सगळ्या अदृश्य लहरी आहेत। तुम्ही जर मला माझा नंबर डायल केला तर तो मलाच येतो। तशाच पद्धतीने तुम्ही ज्या पद्धतीने विचार करता, जे शब्द सतत उच्चारता, तेच मंत्र बनतात आणि तेच विश्वाकडे पाठवले जातात आणि विश्व त्याला प्रतिसाद देतं। अर्थात यालाच मानसशास्त्रामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन्स असं म्हणतात, तर न्यूरोसायन्समध्ये न्यूरोप्लॅस्टिसिटी असं म्हणतात। निकोला टेस्ला यांनी म्हटलंय की जर तुम्हाला जग, विश्व समजून घ्यायचं असेल तर ऊर्जा, वारंवारता आणि कंपन म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशन या भाषेत विचार करा। म्हणजेच मंत्र म्हणजे काय बरं? तर ध्वनी अधिक भावना अधिक एकाग्रता इज इक्वल टू ऊर्जा निर्माण करणारी प्रक्रिया। पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे की कोणताही मंत्र किंवा श्लोक हे केवळ चांगल्यासाठीच वापरले जातात असं नाही। जसं चाकू भाजी, फळं कापायला वापरला जातो, तसाच तो कोणाला तरी इजा करायलाही वापरता येतो। तसंच मंत्रही सकारात्मक आणि नकारात्मक दोन्हीसाठी वापरले जाऊ शकतात। जगामध्ये लोककल्याणाची भावना करणारे जसे लोक आहेत, तसे लोकांचे वाईट व्हावे अशी भावना असणारेही लोक आहेत। कडू आहे तर गोड आहे, दिवस आहे तर रात्र आहे, चांगले आहे तर वाईट आहे, अशा प्रत्येक गोष्टींना दोन्ही बाजू असतातच। तसंच माणसांना आणि या मंत्रांना आणि श्लोकाला देखील असतात। तुम्हाला माहिती आहे ना की आजच्या काळामध्ये एक मोठा आजार आहे जळणं। दुसऱ्याची प्रगती पाहून अस्वस्थ होणारे, स्वतः काही न करता दुसऱ्याला खाली खेचणारे आणि स्वतःची रेष मोठी करण्याऐवजी दुसऱ्याची रेष पुसण्याचा प्रयत्न करणारे हे खूप झालेत। आणि मग हे लोक शब्दांचाही वापर नकारात्मक ऊर्जेसाठी करतात। त्यामुळे चांगल्या कार्याला लोकांपर्यंत पोहोचू न देता लोकांना भ्रमित करणं आणि त्यांच्या कामामध्ये खोडा घालणं असाही काही मंडळींचा स्वभाव असतो। अशी मंडळी या नकारात्मक तंत्राचा किंवा मंत्राचा वापर करतात।
जग कसं खोटारडं आहे, जग कसं वाईट आहे, जग कसं पाखंडी आहे आणि आपण कसे चांगले आणि आपण कसे शहाणे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असा एक जळणाऱ्यांचा एक अख्खा गटच असतो. जसं समगुण सख्यम असतं त्या पद्धतीने ही मंडळी एकत्र येतात आणि स्वतःची रेषा मोठी करायच्या ऐवजी दुसऱ्याची रेषा पुसण्याच्या मागे लागतात. आणि म्हणून आपलं मनतंत्र हे जागेवर असणं गरजेचं आहे. मी नेहमी म्हणतो की आपण नेहमी उजेडावर चर्चा करूयात. अंधार पसरवायला अख्खं जग पसरलेलं आहे. तो अंधार किती दाट आहे त्यापेक्षा आपण एखादा ज्ञानाचा दिवा लावू. तसंच तुमच्या मनानं सातत्यानं सकारात्मक विचार करावा म्हणून मी वेगवेगळे खटाटोप करत असतो. तुमचं मन जसं प्रोग्राम करतं ना तसं तुमचं शरीर, तुमचं आयुष्य आणि तुमच्याभोवती घडणाऱ्या घटना आकार घेतात असं माझं नेहमीचं म्हणणं आहे. आणि तुम्हाला आहे ना खूप महत्त्वाची आणि खूप सुंदर गोष्ट सांगतो. या जगातला सर्वात मोठा नियम आहे, जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या भल्याची कामना करता, लोकांचं चांगलं व्हावं असं तुम्हाला वाटतं, तेव्हा तुमचे शब्द हे साधे असले तरी त्याच्यामध्ये प्रचंड अफाट शक्ती असते. हा मंत्र भाग 2 तुम्हाला नक्की आवडला असेल. भाग 3ही तुम्हाला पाहायला मिळेल. त्यात मंत्राविषयी अजून भरपूर माहिती ऐकायला मिळेल. असे एकूण मंत्राचे 10 भाग आपण करणार आहोत जे आपल्याला आवडतील. पण जर आपल्याला हे मंत्र पाहायचे, अनुभवायचे असतील तर मी स्वनिर्मित केलेले हे मंत्र आमच्या आनंद पिंपळकरचं आनंदी वास्तू या यूट्यूब चॅनलवरती प्रसारित केलेले आहेत. ते जरूर ऐकावेत. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक टाकलेली आहे. आपण हे सगळे वारांचे मंत्र, देवतांचे मंत्र पाहू शकता.